ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत दाखल झालेल्या पहिल्या वातानुकूलित डबल डेकर ई बससह आगामी ई बस आणि सीएनजी बस प्रकल्पाच्या अनुषंगाने आवश्यक पायाभूत सुविधांचा आढावा महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी वागळे येथील परिवहन आगारामध्ये घेतलाय। वागळे आगारातील उपलब्ध जागेची पाहणी करून चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण करणे तसेच चार्जिंग स्टेशन पूर्णत्वास येईपर्यंत पर्यायी चार्जिंग व्यवस्था उपलब्ध करून बस लवकरात लवकर प्रवासी सेवेत दाखल करण्यासाठी सर्व पर्यायांचा विचार करण्याबाबतही महापौरांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे। यावेळी सभागृह नेते हनुमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक अनिल भोर, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, परिवहन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे परिवहन सेवेतील पहिल्या वातानुकूलित डबल डेकर ई बसचं लोकार्पण करण्यात आलं होतं। या बसची प्रात्यक्षिक चाचणी घेण्यात आली होती, मात्र नियमित सेवेसाठी आवश्यक असलेल्या स्वतंत्र चार्जिंग स्टेशनच्या अभावामुळे ही बस सध्या घोडबंद रोडवरील आनंदनगर आगारामध्ये ठेवण्यात आलेली आहे। यामुळे या बसच्या परिचालनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महापौरांनी प्रत्यक्ष पाहणी केली। बैठकीदरम्यान ई बस, डबल डेकर ई बस तसेच आगामी सीएनजी बस सेवांसाठी आवश्यक चार्जिंग स्टेशन, इंधन सुविधा, इतर तांत्रिक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे। डबल डेकर ई बससाठी स्वतंत्र चार्जिंग स्टेशन उभारण्याची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी आवश्यक जागा, वीज पुरवठा, तांत्रिक बाबींचं नियोजन करण्यात येत असल्याचं प्रशासनाकडून यावेळी सांगण्यात आलं आहे। डबल डेकर बस आणि नव्याने दाखल होणाऱ्या ई बस, सीएनजी बसांसाठी आवश्यक सुविधा उभारण्याचं काम प्राधान्याने सुरू आहे। काही तांत्रिक बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आल्या असून त्याबाबत संबंधित विभाग, महावितरण आणि ठेकेदार संस्थांशी समन्वय साधला जात आहे। चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी थोडा कालावधी लागू शकतो, मात्र बस सेवा लवकर सुरू करण्यासाठी पर्यायी उपाययोजनांचाही विचार केला जात असल्याचं प्रशासनाने नमूद केलं आहे। खरं तर 1 मे रोजी जी डबल डेकर बसचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते जे झालं होतं ते खरं तर ट्रायल बेसवरच झालं होतं। ज्या 10 बसेस CNG 100 CNGच्या आणि 10 आपल्या चार्जिंगच्या ज्या बसेस आहेत त्या उपलब्ध होणार आहेत, पण त्याच्यासाठी ज्या लागणाऱ्या चार्जिंग स्टेशन्स आहेत किंवा CNGसाठी जे उपाययोजना करण्यात येणार आहेत त्या इथेच वागळ्या स्टेशनलाच करण्यात येणार आहेत। पण त्याच्यासाठीच ही आढावा बैठक आज प्रशासनाबरोबर आणि पूर्ण परिवहनचे जे काही कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर आज आम्ही ही आढावा बैठक वागळे आगार येथे घेतली आहे। आणि मला असं वाटतं MSCB आणि काही अजून तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या आम्हाला निदर्शनास आल्यात आणि त्याच्यावरच चर्चा करण्यासाठी ही आज आढावा बैठक आम्ही घेतलेली आहे। मला वाटतं 1-1.5 महिना तरी अजून या सर्व गोष्टींना लागेल आणि तशी आदेश आम्ही प्रशासनाला आणि परिवहनला दिले आहेत। आमचा कामाचा एक निश्चित प्रकारे पद्धत आहे। एखादं काम चालू झाल्यानंतर त्याचा आढावा घ्यायचा। मला गेल्याच आठवड्यात महापौरांच्या बरोबर समवेत गावदेवी या ठिकाणी सुद्धा आपण आढावा घेतला आणि त्या संदर्भात त्या माननीय उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे त्या ठिकाणी काम झालेलं आहे की नाही ते प्रत्यक्ष पाहण्याचं काम आम्ही केलं। त्याच अनुषंगाने आज सुद्धा या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकारी, प्रशासनाचे प्रमुख रोडे साहेब आणि परिवहनचे सर्व अधिकारी यांच्या समवेत ज्या 1 मे रोजी 10 डबल डेकर बस आणि 100 CNGच्या बस अशा प्रकारे शहरामध्ये येत्या 6 महिन्यामध्ये येणार आहेत आणि त्या 6 महिन्यामध्ये ज्या बसेस येणार आहेत त्या संदर्भाची काय व्यूहरचना आहे, त्या संदर्भात प्रशासनाच्या वतीने कशा प्रकारे काम झालेलं आहे त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी ही आजची आढावा बैठक या ठिकाणी बोलवण्यात आलेली होती। त्या दृष्टिकोनातून प्रशासनाशी आम्ही चर्चा केल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलं की एक डबल डेकर बस आपल्याकडं आनंदनगर या ठिकाणी आलेली आहे ट्रायल बेसवरची। ती त्या दिवशी ट्रायल झालेली आहे, परंतु त्या ट्रायल झाल्यानंतर या ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभे करावे लागतील, तर ते 1 महिन्याच्या आत 4 चार्जिंग स्टेशन याच ठिकाणी उभे केले जातील आणि त्यानंतर येणाऱ्या बसेस आहेत त्या डबल डेकर बसेस शहरात चालू होतील। त्याचबरोबर 100 CNGच्या बसेसच्या संदर्भात सुद्धा याच ठिकाणी आपल्याला CNGचं स्टेशनसुद्धा उभारण्यात येईल आणि त्यासुद्धा बसेस चालू होतील असं प्रशासनाकडून माहिती मिळालेलं आहे। या संदर्भात काही त्रुटी असतील तर प्रशासनाचे प्रमुख म्हणून रोडे साहेब उद्या MSCBचे अधिकारी
आणि ज्या बसेसचे ज्यांना ठेकेदार आहे, वास्तविक पाहता हे ठेका देत असताना सर्वस्वी जबाबदारी त्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारणं आणि बसेस उपलब्ध करून देणं, त्या वेळेवर बसेस सोडणं, ही सर्वस्वी जबाबदारी ही ठेकेदाराची आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी काम करण्याच्या सूचना आम्ही आजच्या बैठकीमध्ये त्यांना दिलेल्या आहेत. त्या पद्धतीने येत्या 6 महिन्यामध्ये 110 बसेसच्या संदर्भाच्या जे काही निर्णय झालेला आहे त्याची अंमलबजावणी होईल.